नमस्कार. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचा एपिसोड जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर पिंगा गर्ल्सची भेट आज मीनाक्षीशी होणार आहे आणि तिच्यासाठी किती हुशारीने आणि तिचं किती कौतुक होणार आहे हे सगळं येणार आहे. मीनवाईल इकडे हर्षित आणि तेजाचं जे काही भांडण सुरू आहे ते कंटिन्यू राहणार आहे आणि नंतर वल्लरीचं सम्मान होणार आहे. म्हणून बघूया चला डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडलंय. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे वल्लरी सगळ्यांना सांगत असते ही मीनाक्षी आहे, ही बेलापूरवरून स्वतःचं घर सोडून म्हणजे पळून इकडे आली आहे. हे ऐकल्यानंतर सगळे खूप आश्चर्यचकित होतात की ही मुलगी अशी कशी काय येऊ शकते. तेवढ्यात वल्लरी सांगते ही तेजाताई आहे. तेव्हा ती म्हणते थांबा जरा, मी तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देते. ही तेजाताई आहे, त्यानंतर ही प्रेरणाताई आहे, त्याच्यानंतर ही कळली केसावाली ना ही मिठू आहे. पण श्वेताताई कुठे आहे, त्या का दिसत नाही. तेव्हा प्रेरणा म्हणते हिला तर सगळ्यांची ओळख माहिती आहे, हे कसं काय. तेव्हा ती म्हणते तुमचे ते मध्ये बघा, तुम्ही ते देवी म्हणून सगळ्यांना मारलं होतं तेव्हा त्या व्हिडिओ बाहेर आल्या होत्या आणि तेव्हा हे सगळं मी बघितलं होतं, म्हणून तर मला सगळ्यांची ओळख आहे. तेव्हा आता हे सगळं तर मला आठवण आहे. तेव्हा तेजा म्हणते हे तर मस्त आहे, ही मुलगी खरंच खूप भारी आहे. तेव्हा ती म्हणते आता तुम्ही सगळे माझे फ्रेंड्स बनणार आहेत, खरं म्हणजे तुम्ही सगळे माझ्या अक्काच आहेत हे आठवण ठेवा. पण तुमच्या इथलं वातावरण आणि आमच्या इथलं वातावरण खूप वेगळं आहे. तेव्हा प्रेरणा म्हणते पण ही आपल्या गँगमधली 6 मेंबर तर होऊ शकते, ही खूप हुशार आहे. तेव्हा वल्लरी सांगते ही ते रोबोटिक शिकायला आली आहे आणि त्याच्यासाठी तर ही सगळे प्रयत्न करत असते. तेव्हा प्रेरणा विचारते रोबोटिक्स म्हणजे काय ग, मला जरास कोणी सांगेल का. मिठू म्हणायला लागते हे बघ ना, असं माणसासारखे रोबोट असतात, असे चालतात मिळतात. तेव्हा तेजा म्हणायला लागते हे बघ मी तुला एक्सप्लेन करते, माणसाच्या मदतीसाठी आजकाल रोबोट बनायला लागले आहेत आणि त्याच्यामुळे आपलं काम थोडं सोपं होऊ शकतं. तेव्हा प्रेरणा म्हणते हे तर खूप छान आहे आणि एवढीशी चिमुरडी एवढं सगळं शिकणार आहे, खरंच तुला मानायला पाहिजे, तू खरंच खूप हुशार आहे. तेवढ्यात तेजा म्हणायला लागते या सगळ्यामध्ये मी एक गोष्ट विसरली, मी तुझ्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन आली आहे, जरा एन्जॉय कर. तेव्हा सगळे तिला नाही नाही करत असतात पण तेजा हट्टाने तिला ब्रेकफास्ट देते. ते बघता ती एकच घास खाते आणि म्हणते किती बकवास आहे हे सगळं. हे ऐकल्यानंतर तेजाला अक्षरशः आश्चर्य वाटत असतं की ह्या पोरीने तर तोंडावर माझा अपमान केला. तेव्हा सगळे खूप खुश होतात आणि म्हणतात हे तर खरंच खूप ग्रेट आहे. तेव्हा प्रेरणा म्हणते मला तर हे खूप आवडलं आहे, आपल्या तेजाबाईला कोणीतरी तोंडावरती नाही बोलायला आली आहे, ही तर आपली 6 मेंबर व्हायलाच पाहिजे, आपल्या ग्रुपमध्ये हिचा समावेश तर व्हायलाच पाहिजे. तेवढ्यात इकडे तेजाला थोडं वाईट वाटत असतं. वल्लरी लगेच तिच्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन येते आणि म्हणते तेजाताई मी तेच सांगत होती, मी तिच्यासाठी ऑलरेडी नाश्ता बनवलेला आहे, तुम्हाला हे सगळं करायची गरज नव्हती. तेव्हा ती म्हणते हे तर खरंच खूप टेस्टी आहे, खरंच खूप मस्त लागलं आहे, पण इडली सांबर असती तर अजून मजा आली असती. तेव्हा वल्लरी म्हणते इडली सांबर तर आता नाही आहे, पण मी लवकरच तुझ्यासाठी करेल. तेवढ्यात प्रेरणाला आयडिया येते की आता मला काहीतरी करायला पाहिजे. ती लगेच सांगायला लागते इडली सांबरचा विषय काढला आणि मला सुद्धा म्हणजे पिल्लूला इडली खायची इच्छा झाली आहे. तेव्हा मिठू म्हणायला लागते तुला तर इडली खायची आहे. तेव्हा ती म्हणते हो तुम्ही काही करा आणि मला इडली घेऊन या, आता मला पुन्हा डोळायला लागले आहे. तेव्हा मिठू म्हणते ठीक आहे काही हरकत नाही, मी नाक्यावरून इडली घेऊन येते. तेव्हा तेजा म्हणते नको, हेल्थचा इश्यू आहे, नाक्यावरून नको, तू एक काम कर मी चांगल्या रेस्टॉरंटमधून ऑर्डर करते. लगेच तेजा म्हणायला लागते ऑर्डर झाली आहे, 20 मिनिटांमध्ये डिलिव्हरी येईल. तेव्हा लगेच इकडे मीनाक्षी तिला थँक्यू म्हणते आणि म्हणते अक्का तुम्ही खरंच खूप छान काम केलं, मला इडली खायची होती म्हणून तू ऑर्डर करायला सांगितली ना, खरंच मनापासून थँक्यू. हे ऐकल्यानंतर या तिघी शॉक होतात की हे सगळं काय आहे. तेव्हा प्रेरणा म्हणते ही मुलगी खरंच खूप हुशार आहे आणि मला तर खूप आवडलेली आहे, ही खरंच रोबोटिक्स खूप छान प्रकारे शिकेल आणि आपल्यामध्ये तर हिचा समावेश व्हायलाच पाहिजे. तेव्हा तेजा म्हणायला लागते तू आता पैसे काढ ग, तू तिच्यासाठी माझ्याकडून या गोष्टी मागवल्या ना, आता मला पैशांची गरजच आहे. तेव्हा वल्लरी म्हणायला लागते मी पैसे देते हो, काय एवढं पैशांवरून. दुसरीकडे इकडे तेजा काम करत असते. तेवढ्यात दाराची बेल वाजते पण तेजाला काही आवाज येत नसतो कारण की ती कामामध्ये मग्न असते. तेव्हा प्रेरणा तिथे येते आणि म्हणते काय ग तुला बेल ऐकायला येत नाही का, जाऊ दे मी जरा बघून येते. तेजा आपल्या कामामध्ये लागलेली असते. तेव्हा तिथे हर्षित येतो. हर्षितला बघता तेजा लगेच त्याच्या जवळ जाते. प्रेरणा इकडे इशारा करते की तू बोलून घे. प्रेरणा लगेच आत जाते आणि तिच्यासाठी पाणी घ्यायला घेते. तर तेवढ्यात इकडे
लगेच तेजा म्हणायला लागते, हर्षित काय झालंय, आज तुझी मीटिंग होती ना, सगळं व्यवस्थित ना. हर्षित लगेच तोंड फिरवतो आणि बाजूला जात असतो. तेव्हा प्रेरणा पाणी घेते आणि म्हणते, आता हर्षित दादा तुम्ही पाणी पिऊन घ्या, मी तुमच्यासाठी मस्त चहा बनवते, तोपर्यंत तुम्ही गप्पा मारा. आणि ती इकडे लगेच तेजाला इशारा करते की तुला माफी मागायची गरज आहे. तेजा लगेच इकडे हर्षितला म्हणायला लागते, हर्षित काय झालंय, तू आता एवढा का चिडतोय, माझं खरंच लक्ष नव्हतं ना. तेव्हा तू म्हणतो, तुला रोमॅन्स काही माहितीये का, मी किती प्रेमाने तुला बोलवलं होतं आणि तू वचकन माझ्या अंगावरती आली, हे मला बिलकुल आवडलेलं नाही. जाऊ दे, आता मला या टॉपिकवरती भांडायचं सुद्धा नाही आहे, तुला जे करायचंय ते कर. तो चिडून तिथून निघून जातो. तेव्हा तेजाला टेन्शन आलेलं असतं की मी आता याला कसं म्हणू. दुसरीकडे इकडे मीनाक्षी वल्लरीचे बुक्स घेऊन उभी असते. तेव्हा ती म्हणते, काय हो ताई, तुम्ही एवढे मोठे बुक कसे काय वाचताय, म्हणजे हे किती मोठे आहेत ना. तेव्हा ती म्हणते, जसं तू तुझे रोबोटिक्स शिकण्यासाठी एवढी उत्साही आहे ना, तसंच हे काहीतरी आहे, ज्याला त्याला आपापल्या बुक्स तर वाचायला लागतात ना. पण मला एक समजत नाही, तुझ्या मनामध्ये हे स्वप्न कसं काय आलं ग. तेव्हा ती म्हणते, माझ्या मनामध्ये हे स्वप्न माझ्या बाबांमुळे आले आहे. माझे बाबा एका रिपेअरिंग शॉपमध्ये कामाला आहेत आणि ते जेव्हा गाड्या रिपेअर करतात ना, तेव्हा मी ते बघायची आणि मला ते शिकायला आवडायचं. पण आजूबाजूची लोक म्हणायला लागली, ही मुलगी आहे, ही हे सगळं करू शकत नाही. त्याच्यामुळे मग मी त्याची पुस्तकं मागवले आणि रोबोटिक्सचा अभ्यास करायला सुरुवात केली. तेव्हा वल्लरी म्हणते, खरंच तू एवढ्या लहान वयामध्ये किती मोठा विचार करते ना. तेव्हा ती म्हणते, जेव्हा मी मोठी होईल ना, हे सगळं कंप्लीट करेल ना, तेव्हा माझ्या आईबापांना माझ्यावरती तुंब गर्व होणार आहे आणि ते करून मला खूप आनंद होईल. मी त्यांच्यासाठी खूप सारे पैसे सुद्धा कमवेल. तेव्हा वल्लरी म्हणते, खरंच तुझी नजर काढावी तेवढी कमीच आहे, तेव्हा तुझाही खूप मोठा सन्मान होईल. तेवढ्यात तिथे मिठू येते आणि म्हणायला लागते, तिचा होईल तेव्हा होईल, पण आता वल्लरीचा सन्मान होणार आहे, तेही आमच्या आश्रमामध्ये. तेव्हा मीनाक्षी विचारते, हे सगळं काय आहे आणि कोण तुमचा सन्मान करणार आहे. तेव्हा मिठू सांगते, मंजुषाताई स्वतःहून वल्लरीचा सन्मान करणार आहेत. तेव्हा वल्लरी, ती मंजुषाताई त्या एवढ्या मोठ्या हस्ती आहेत, त्यांनी तर समाज सुधारण्यासाठी स्वतःचं सगळं अस्तित्व पणाला लावलं आहे. खरंच त्या खूप मोठ्या हस्ती आहेत, त्यांच्या हातून माझा सन्मान होणार आहे, ही खरंच खूप मोठी गोष्ट झाली. तेव्हा मिठू म्हणते, मग तू काय छोटी आहेस का, आणि त्यांनी तुझा सन्मान करायचं ठरवलं आहे आणि खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे. तेव्हा मीनाक्षी विचारते, ह्या कोण आहेत आणि काय प्रकरण आहे. तेव्हा ती म्हणते, त्यांच्या 70 आश्रम आहेत आणि तेवढ्या गोष्टींचा ते स्वतःहून कारभार सुद्धा बघतात. तेव्हा वल्लरी म्हणते, त्यांच्या हातून सन्मान होणं खरंच खूप प्राऊडची गोष्ट आहे. मनोजी खूप खुश झालेला असतो की तुझ्या वल्लरी अक्काचा आता सन्मान होणार आहे. इकडे वल्लरी विचारते, हा सन्मान कधी आहे. लगेच सन्मानाचा दिवस येतो आणि सगळे तिथे रेडी झालेले असतात. इकडे मिठू सगळ्यांना सांगत असते, आज तुमच्या समोर जी हस्ती आहे ना, ती वल्लरी मनोज भांबरे आहे. ही सुप्रसिद्ध वकील आहे. तुम्ही तर सतत हिच्या केस आणि बाकी सगळ्या गोष्टी बघतच असता, पण तिचा सन्मान कोणाच्या हस्ते होणार आहे तुम्हाला माहितीये का, मंजुषाताईच्या हस्ते. तेवढ्यात मंजुषाची त्या आश्रमामध्ये एंट्री होते. ती एक एक करून यायला लागलेली असते. तिला बघता सगळे खूप खुश होतात, पण ती एवढी डाऊन टू अर्थ दाखवलेली असते की डायरेक्ट ती मुलांच्या मध्येच बसते. तेवढ्यात मिठू म्हणायला लागते, आजचा सन्मान वल्लरीचा आहे आणि तो सन्मान करण्याचा हक्क मी मंजुषाताईंना देत आहे. ती लगेच मंजुषाला तिथे बोलवते आणि तेवढ्यात वल्लरीचा सन्मान करायला सुरुवात होतो. तेव्हा ती म्हणते, वल्लरीचं नाव तर सगळ्यांनाच माहिती आहे, ती खरंच आपल्या समाजासाठी खूप काही करते. कितीतरी अनाथ स्त्रियांना तिने मदत केली आहे, कितीतरी लोकांचे तिने प्रश्न सोडवले आहेत आणि अशा व्यक्तीचा सन्मान करणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. खरंच ती तिच्या पायावरती बसते. तेव्हा वल्लरी म्हणते, नाही, कधीच आभाळाने जमिनीला स्पर्श करायचा नसतो. तुम्ही जे काम करता ना, त्याच्या पुढे माझं काम काहीच नाही आहे. खरंच तुम्ही तुमच्या पायाला चरण स्पर्श करायला पाहिजे. वल्लरी तिचा आशीर्वाद घेते. तेव्हा ती म्हणते, वल्लरी तू कामाने खूप मोठी आहे, तुझी बुद्धी इतकी शार्प आहे ना, त्याच्यामुळे तर तू केस धडाधीने पूर्णपणे सॉल्व्ह करू शकते. तेव्हा वल्लरी म्हणते, पण तुमचं काम ही छोटं नाही आहे. तेव्हा ती म्हणतात, खरंच वल्लरी तुझा सन्मान तर आमच्या हस्ते होतो, हे आमच्यासाठी खूप महत्वाची आणि खूप प्राऊडची गोष्ट आहे. तेवढ्यात इकडे सन्मानाला सुरुवात होते. मनोज लगेच वल्लरीचे फोटो काढण्यासाठी पुढे जातो. तेवढ्यात
इकडे मंजुषा तिचा सन्मान करते आणि तेवढ्याच वल्लरी म्हणायला लागते, या सगळ्यांनी आता आपण फोटो काढूया. ती मीनाक्षीलाही बोलवते आणि सगळ्यांचा एकत्र ग्रुप सेल्फी निघाला जातो. तेवढ्यात इकडे मंजुषा म्हणायला लागते, खरंच मला तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे वल्लरी, पण तुझ्याकडून मला एक मदत हवी आहे. म्हणजे माझ्याजवळ अशा काही महिला आहेत, त्यांना हुंड्यासाठी खूप छळलं आहे, तू त्यांची केस घेशील का? तेव्हा ती म्हणते, असं काही असेल ना तर तुम्ही फक्त आज्ञा करावी आणि तुमचा हुकूम माझ्या सराखीवर असेल हे कायम आठवण ठेवा. या सगळ्यात तर मी नक्कीच तुमची मदत करू शकते. तेव्हा ती म्हणते, हे तर खरंच खूप छान आहे, तुझ्याकडून खूप मदत झाली. तेवढ्यात मनोज तिथे येतो आणि म्हणायला लागतो, चला आता आपल्याला निघायला पाहिजे ना. वल्लरी लगेच इकडे मीनाक्षीला बोलवते. तेव्हा ती विचारते, काय ग, ही तुझी मुलगी आहे का? तेव्हा ती म्हणते, मुलगी तर माझी नाही, पण ही माझ्यासाठी मुलीसारखीच आहे. तेव्हा ती म्हणते, मी तर तुला अक्का बोलते ना, तू माझी मोठी बहीण आहेस ग, माझी आई नाही. तेवढ्यात मंजुषा म्हणायला लागते, ही मुलगी खरंच खूप हुशार आहे. ती लगेच तिच्यासाठी चॉकलेट मागवते आणि म्हणायला लागते, बाळा तू काय करते ग? तेव्हा ती म्हणते, मी इथे रोबोटिक्स शिकायला आली आहे आणि मी लवकरच रोबोटिक्स शिकणार आहे. तेव्हा ती म्हणते, खरंच तुझ्याकडे खूप शिकण्यासारखं आहे. ती लगेच तिला चॉकलेट देते. तेवढ्यात ते दोघं जायला लागलेले असतात. वल्लरी विचारते, मिठू ताई तुम्ही येणार आहेत का? तेव्हा मिठू म्हणते, नाही मला काम आहे, मी ते करते, तुम्ही जा. ते लगेच तिथून निघून जात असतात. तेव्हा मंजुषा म्हणायला लागते, बरं झालं तू वल्लरीचं नाव सुचवलं, खरंच वल्लरीचा सन्मान करणं आपल्यासाठीही खूप फायद्याचं असणार आहे. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत इथे जसं काय हळदीचा कार्यक्रम असतो. आता या फंक्शनचं मला नाव नाही माहिती, पण तरी सुद्धा इकडे एका बाउलमध्ये हळद ठेवलेली असते आणि एक एक करून सगळेजण इकडे मीनाक्षीला हळद लावायला लागतात. पहिले पेरनं हळद लावते, त्यानंतर श्वेता, तेजा आणि बाकी सगळेजणही तिला हळद लावायला लागतात आणि त्यानंतर एका वाटीमध्ये पाणी घेऊन चाळणीने तिच्या अंगावरती पाण्याचा वर्षाव होतो. त्यानंतर तिला वेगळे कॉस्ट्युम घालून आणि तिचा मस्तपैकी सन्मान होत असतो. आणि सगळेजण साऊथ इंडियन झालेले असतात. आता या फंक्शनला काय बोलतात ते मला नाही माहिती. तुम्हाला काय वाटतं या फंक्शनचा अर्थ काय होतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.